नमस्कार, मी मनोज जिंदल, जिल्हा अधिकारी रत्नागिरी। आज मी नाचणे जिल्हा परिषद शाळामध्ये आपले जे 4 पोलिंग स्टेशन्स आहे त्यांची पाहणीसाठी तपासणीसाठी आलो आणि त्या तपासणीमध्ये मला या पोलिंग स्टेशनवर जे आपण सगळी मतदान करणारे मतदारांसाठी जे व्यवस्था केली आहे ते खूप छान वाटले। इथे मी त्याच्यासाठी सगळे आपले जे पोलिंग स्टाफ आहे, झोनल ऑफिसर आहे, आपले जे सगळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर मी सर्व मतदारांना आपले रत्नागिरी जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे जे उद्या 7 फरवरीला इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी म्हणजे आपले 56 गट आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 112 गट आहे टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये। तर या गटां आणि गणांसाठी जे इलेक्शन उद्या निवडणूक आपल्याकडे होणार आहे त्याच्यासाठी सर्व रत्नागिरी चे निवासी आपले ग्रामीण भागाचे निवासी यांना विनंती करतो आणि त्यांना आवाहन करतो की आपण मोठी प्रमाणात मोठी संख्येने उद्याच्या इलेक्शनमध्ये आपण पार्टिसिपेट करावे, आपला मतदान टाकावे, कारण हे एक आपली लोकशाहीचा एक मूळ अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये आपला सहकार जर आपले शासनाला, आपले प्रशासनाला आणि त्याचबरोबर आपले इलेक्शन कमिशनला मिळाला तो एक खूप चांगला रिझल्ट आपल्या रत्नागिरीमध्ये मिळू शकतो। त्याच्यासाठी थोडी एक बेसिक माहिती आहे जे मी आपल्याला द्यायला इच्छुक आहे। मतदानाची तारीख मी सांगितलं आपल्या उद्या 7 फरवरी सकाळी 7:30 वाजता हे मतदान केंद्र सगळे आपण ओपन करणार। 7:30 सकाळीपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण जर आपली मतदान केंद्रामध्ये पोहोचले तर आपला मतदान आपण अलाव करणार आहे। सगळे मतदान केंद्रामध्ये सर्व सुविधा आपण उपलब्ध करण्यात आली आहे। त्याच्यात पिण्याचं पाणी असेल, टॉयलेटची सुविधा असेल, आपली सावली असेल, उन्हा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण सावलीसाठी मंडप पण लावण्यात आले आहे। आपण मतदार सहायता केंद्र पण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये केले आहे। तो आपल्याला काही सहायता लागेल तर त्याच्यासाठी आपण त्या संबंधित अधिकारीशी संवाद घालू शकतो आणि तिथे सहायता घेऊ शकतो जर आपल्याला काही सहायता पाहिजे असेल। आपल्याकडे प्रत्येक मतदारांचे मतदार यादीतील आपला अनुक्रमांक शोधण्यासाठी आपण मदत देणार। तो त्याच्यासाठी जे तिथे BLO असतात त्यांना आपण अप्रोच करू शकतो, त्यांच्याकडनं ही माहिती घेऊ शकतो। गर्भवती व दिव्यांग मतदारांसाठी आपण विशेष सोयीसुविधा पण केली आहे, रॅम्पची व्यवस्था केली आहे आणि त्यांना आपण एक प्राधान्य देणार आहे तिथे वोटिंग करण्यासाठी। आणि जेव्हा आपण इलेक्शनमध्ये वोटिंग करण्यासाठी येणार माझी विनंती आहे की आपण आपला ओळखपत्र विसरू नये। ओळखपत्रामध्ये आपण आपला जे एपिक कार्ड होतो, इलेक्शन वोटिंग कार्ड जे असतो ते आणण्यात यावे, किंवा ते नसेल तर आपल्याकडे एक 12 वेगवेगळे डॉक्युमेंट्सची सूची आहे जे ओळखपत्र म्हणून आपण ॲक्सेप्ट करतो। फॉर एक्झाम्पल भारतचा आपला पासपोर्ट असेल, आधार ओळखपत्र असेल, आपला लायसन्स असेल, असं टोटल 12 वेगवेगळे ओळखपत्रे त्यांची यादी आमची वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे। त्याच्यापैकी एकही आपण ओळखपत्र आणला तर आपण वोट करू शकता। तो माझी विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये सर्व बंधू भगिनी वोटिंग करण्यासाठी उद्या आपले जवळचे वोटिंग बूथमध्ये यावे। धन्यवाद।